नमस्कार आदाब, मैं अजीम तांबोली, आप देख रहे YSR न्यूज़। मीरा भाईंदर शहर में महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध विषय को लेकर आज मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त राधा विनोद शर्मा से मुलाकात की है। इसी संदर्भ में हमने महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारियों से बातचीत की। आइए जानते हैं उन्होंने क्या कहा। सर, क्या कहेंगे, किस तरह के मुद्दे थे? आज मनपा आयुक्त से मुलाकात हुई आपकी। आयुक्त साहेबांशी विषय घ्यायचे एवढंच कारण होतं की जो झाडांचा गंभीर प्रश्न आहे, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात तुम्ही ऐकलं असेल की एक तर बँकेचा मराठी भाषेचा वापर, दुसरी गोष्ट नदी आणि तिसरा झाडांचा विषय, या तीन गोष्टीवर महाराष्ट्र निर्माण सेना सन्माननीय राजसाहेब खूप गंभीर आहेत आणि खूप अभ्यासपूर्वक सर्व माहिती दिलेली आहे। त्यासाठी कार्यकर्तेही तेवढेच गंभीर राहिले पाहिजे। या अर्थी आम्ही याच्या अगोदरपासून या विषयावर गंभीर होतोच। आता जी झाडे तोड होत आहे, 1990 झाडं जी कारशेडसाठी तोडली जात आहेत, आरक्षण नंबर 230 पिल्लरच्या फायद्यासाठी 9 मीटरचा रस्ता आरक्षणामधून दिला जात आहे, त्याला विरोध महाराष्ट्र निर्माण सेनेने केलेला आहे। आता एक काल परवा एक नोटीस बघितलं शेवटच्या दिवशी, ते आरक्षण नंबर 95 तरण तलाव यासाठी बनवत आहे। या गोष्टीसाठी आमच्या विकासाला कुठेही विरोध नाही। विकास हा झाला पाहिजे, विकास होण्याची गरज आहे। विकास झाला तर लोक त्यात एंटरटेनमेंट करतील, पण ज्या पद्धतीने विकास करताय तुम्ही, झाडे तोड करून विकास करायचा आहे। आज एवढे आरक्षणाचे जागा पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही करा ना। आज मी तुम्हाला एक सांगतो, 302 आरक्षण आहे मीरा रोडला, जिथे 200 हॉस्पिटल बनव 200 बेडचं, ते हॉस्पिटल न बनता बिल्डर फक्त आपली स्वतःची इमारत उभी करायच्या मागे लागला आहे। तोही विषय महाराष्ट्र निर्माण सेनेने यापूर्वी घेतलेला, आताही घेत आहे। पण हे झाडतोड कुठेतरी होऊ नये म्हणून आज आम्ही एक झाडेतोड रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे। भविष्यात झाडेतोड जिथे जिथे होईल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला उभी दिसेल। आज तुमचं वेगळं कॉन्सेप्ट बघायला भेटलं, हे काय नेमकं ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले तुम्ही? आज जी झाडेतोड होत आहे ते उद्या मी नागरिकांना हेच आव्हान करेन की ज्या पद्धतीने झाडेतोड होत आहे, ज्या पद्धतीने ती झाडं तोडीने एक झाडाऐवजी 10 झाडं लावत आहेत, पण ती जी 10 झाडं लावलेली जगत नाही आहेत, ती फक्त झाडं दाखवायला लावत आहेत। आणि ती झाडं तोडल्यामुळे आज ज्या गरमीचा प्रश्न आहे, उद्या जर आपल्याला अशीच ऑक्सिजन मिळणार नाही, त्यामुळे उद्या प्रत्येकाला एक बाटला ऑक्सिजनचा हे घेऊन फिरावं लागेल, हा संदेश देण्याचा मी प्रयत्न करत आहे। मॅडम, काय सांगणार? आयुक्ताशी भेट झाली तुमची, आयुक्तांनी तुम्हाला काय आश्वासन दिले तुमचे सगळे मुद्द्यावर? आयुक्तांनी आम्हाला पुढची वेळ दिलेली आहे 7 तारखेची, कारण आता मीरा भाईंदरमध्ये इतक्या समस्या आहेत की त्यांचं समाधान ह्या एवढ्या कमी वेळात होणार नाही आहे। त्याच्यासाठी त्यांनी एक 7 तारखेचा आम्हाला वेळ दिलेली आहे। सर, आज तुमच्या हातामध्ये जे कुऱ्हाड आहे, काय त्यांचा नेमका काय मेसेज देण्याचा उद्देश होता तुमचा? आज तू बघत असाल की मीरा भाईंदर महापालिका लाकूड तोड्याप्रमाणे काम करते। जिथे बघावं तिकडे आरक्षणाच्या खाली झाडं तोडली जाते आणि हॉस्पिटल आपलं तरण तलावासाठी ते झाडं कापली जात आहेत, टबसाठी झाडं कापली जातात। ही खूप वाईट गोष्ट आहे की भाई तुम्ही खेळाच्या मैदानामध्ये पण मँगलोरच्या ठिकाणी पण यांनी झाडं कापली गेलेली आहेत। म्हणून आम्ही तर असे आयुक्तांना एक कुऱ्हाड दिलेली, पण त्यांनी घेतलेली आमच्याकडून की तुम्ही मीरा भाईंदर महापालिका सध्या लाकूड तोडा या रूपामध्ये आम्हाला दिसते। मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त विविध मांगों को लेकर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने मुलाकात की है। महानगर पालिका आयुक्त ने अगर आपकी मांगे पूरी नहीं की गई तो अगला कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना का क्या होगा? बघा, या मीरा भाईंदर महानगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्टाईल माहीत आहे, म्हणून त्यांना आम्ही ज्ञात करून दिलेलं आहे। आज आम्ही हात जोडून जरी आलो आहे, उद्या हात सोडायला पण आम्ही कमी करणार नाही, याची तुम्ही नोंद घ्यावी। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, ह्या सरळ भाषेत त्यांना सांगितलं, जर आमच्या समस्याच्या, नागरिकाच्या समस्याचं हल झालेलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने काय करेल ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसूनच येईल। ये थे महाराष्ट्र नवनिर्माण सेना के पदाधिकारी जिन्होंने विविध मांगों को लेकर आज मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त राधा विनोद शर्मा से मुलाकात की और उन्हें आश्वासन दिया। अब यह भी महाराष्ट्र नवनिर्माण सेना का कहना है कि अगर उनकी मांगों को पूरा नहीं किया गया तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अपनी स्टाइल में उन्हें जवाब देगी। अब ये तो आने वाले समय में ही देखना होगा कि मनपा आयुक्त की क्या भूमिका होगी। आप देख रहे थे YSR न्यूज़ में अजीम तांबोली, भाईंदर।